राष्ट्रवादी पुन्हा एकत्र करण्यासाठी म्हणजेच राष्ट्रवादीतले मतभेद मिटवण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार सूत्रांची माहिती। तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत फोनवरून संवाद। आठवड्याभरात पक्षाच्या कोर कमिटीच्या बैठकीचं आयोजन करणार। नेत्यांमधील विसंवाद गैरसमज दूर करण्यासाठी बैठकीत चर्चा होणार, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीवरून पक्षात नाराजीचा सूर। आमदारांच्या एका गटाकडून तटकरे आणि पटेल यांचं समर्थन, तर दुसऱ्या गटाकडून पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांचं समर्थन, सूत्रांची माहिती। पत्र लिहून देश सुरक्षित ठेवता येत नाही। बारामतीच्या पठ्ठ्यानं मोदींना लांबलचक पत्र लिहित सल्ला दिलाय। शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रावरून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांचा टोला। बीडच्या नेकनूरमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन। मोर्चाला अद्याप पोलिसांची परवानगी नाही। मोर्चासाठी महेश लांडगे, संग्राम जगताप उपस्थित राहणार। काही दिवसांपूर्वी नेकनूरमध्ये 2 गटात हाणामारी। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधान परिषद निवडणुकीची घोषणा। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून परिषदेचे 16 आमदार निवडले जाणार। कांदा प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं समृद्धी महामार्गाजवळ चक्काजाम आंदोलन। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांदा प्रश्नी रोहित पवार आक्रमक। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत रोहित पवारांचं आंदोलन। कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं रोहित पवार आक्रमक। पाशा पटेल यांना फक्त गॉगल बदलता येतात। जो माणूस हवेत गेलाय त्याला शेतकऱ्यांचे प्रश्न कसे कळणार? कांदा धोरणावरून रोहित पवार यांची पाशा पटेल यांच्यावर टीका। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा संघटनात्मक आढावा। श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत संघटनात्मक बांधणीसाठी बैठक। नाशिकमध्ये शिवसेनेची पाळंमुळं अधिक घट्ट करण्यासाठी मोहीम। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। मुंबईत महापालिकेकडून डिवॉटरिंग पंपाच्या सर्व्हिसिंगला सुरुवात। पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पूर्वतयारी। दरवर्षी मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पंपाच्या देखभाल दुरुस्तीची कामं केली जातात। मुंबईत 6 ते 7% पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव। मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव अर्धे भरल्यानंतर अंमलबजावणी होणार। प्रस्ताव मंजूर झाल्यास मुंबईकरांचा पाण्यासाठीचा खर्च वाढणार। नेरळ माथेरान टॅक्सी चालक मालक संघटनेकडून प्रवासी भाड्यात वाढ। 7 किलोमीटरच्या घाटमार्ग प्रवासासाठी 120 रुपये आकारले जाणार। भाडेवाढीमुळे माथेरानमध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला कात्री। मुंबईतील शिव उड्डाण पुलाचं काम अंतिम टप्प्यात। गर्डर बसवण्यास सुरुवात। 15 जुलैपर्यंत काम पूर्ण होणार, तर 15 ऑगस्टपासून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं नियोजन। मुंबईत मराठी फलक नसलेल्या दुकानांवर बीएमसीची कारवाई। बीएमसीकडून 9306 आस्थापनांची तपासणी। मराठी फलक नसलेल्या 296 दुकानांना आणि आस्थापनांना बीएमसीची नोटीस। रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेला पीडित आयकर भरत असेल तर त्याच्या कुटुंबाला भरपाईची रक्कम द्यावी लागणार। रस्ते अपघात प्रकरणात मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल। विमा कंपनीकडून आयटीआरवर आक्षेप घेण्यात आला होता। मुंबईत पावसाळ्यापूर्वीच्या तयारीला वेग। बीएमसी स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे पूर्व उपनगरातील नाल्यांच्या गाळउपसा कामांची प्रत्यक्ष पाहणी करणार। मुंबईतील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा आणि पूरस्थिती टाळता यावी यासाठी पाहणी दौरा। मध्य रेल्वे आरपीएफची मोठी कामगिरी। 4 महिन्यात 548 हरवलेल्या बालकांना कुटुंबियांच्या स्वाधीन केलं, तर जीवन रक्षा मोहिमेत 25 जणांचे प्राण वाचवले। आता पाहणार आहोत महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या पुणे जिल्ह्यातल्या। जागतिक स्तरावर ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर म्हणून पुणे शहराची ओळख। पुण्याची वाटचाल जीसीसी हबकडे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। पुणे पोलिसांकडून आरएमसी मिक्सर वाहनांच्या नियमांमध्ये मोठे बदल। बुधवार, शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी वाहतुकीच्या नियमांमध्ये शिथिलता। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला अवर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा। एक्सवर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। पुण्याच्या उरळीत चारित्र्याच्या संशयावरून पतीचा पत्नीवर ऍसिड हल्ला। पत्नीच्या गुप्तांगावर ऍसिड टाकून 15 दिवस घरात कोंडलं। पुण्यातील दक्षिण म्हाळुंगे पोलिसांकडून 52 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत, घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांमधील मालमत्तेचा समावेश. जप्त मुद्देमालामध्ये सुमारे 16 लाखांचं सोनं, 24 लाखांच्या दुचाकींचा समावेश.
पुण्याच्या जुन्नरमध्ये 95 वर्षीय आजोबांच्या घरातील चोरी उघड. 4,20,000चं सोनं लंपास करणाऱ्या नातलगाला ओतूर पोलिसांनी टिटवाळ्यातून केली अटक. चोरीचा संपूर्ण मुद्देमाल जप्त. पुण्याच्या जुन्नरमधील मांडवे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. गावातील नैसर्गिक स्रोत आटले, विहिरींनी तळ गाठला. ग्रामस्थांवर पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ. पुण्याच्या भोरमधील उतरवली गावात शासकीय सेवेत निवड झालेल्या तरुणांची मिरवणूक. गुलाल उधळत गावातील मुलं शासकीय सेवेत समाविष्ट झाल्याचा आनंद साजरा.